तर आपण पाहतोय हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे, मात्र विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यावरती आंदोलन सुरू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या संदर्भात निषेध नोंदवला जातोय। विरोधक हे विधान भवनाच्या पायऱ्यावरती आंदोलन करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वक्तव्य केलं होतं आणि या वक्तव्याचा निषेध म्हणून विरोधकांचं आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विधान भवनाच्या पायऱ्यावरती विरोधकांचं हे आंदोलन सुरू आहे। यापूर्वी नागपूरमधल्या संविधान चौकामध्ये देखील विरोधकांनी आंदोलन केलं होतं। महाविकास आघाडीच्या तर्फे निळ्या टोप्या घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हातात घेऊन हे आंदोलन करण्यात आलं होतं आणि आता विधान भवनाच्या पायऱ्यावर देखील विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे। तर आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय। काही वेळापूर्वी नागपूरमधल्या संविधान चौकामध्ये महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं होतं, निळ्या टोप्या घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हातात घेऊन। तर दुसरीकडे आपण पाहतोय, दुसरीकडे विधान भवनाच्या पायऱ्यावर सत्ताधाऱ्यांचं महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। तर विधान भवनाच्या पायऱ्यावरती सत्ताधाऱ्यांचं आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वी नागपूरमधल्या संविधान चौकामध्ये विरोधकांनी आंदोलन केलं होतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला होता। तर दुसरीकडे आपण पाहतोय विधान भवनाच्या पायऱ्यावरती सत्ताधाऱ्यांचं आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला समजतंय। विरोधात महाविकास आघाडी विरोधात सत्ताधाऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। विधान भवनाच्या पायऱ्यावरती सत्ताधाऱ्यांचं आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला समजतं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात जे वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध विरोधकांकडून नोंदवण्यात आला। त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं आणि यालाच प्रत्युत्तर म्हणून आता सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो असं त्यांनीही म्हटलं होतं। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, विधान भवनाच्या पायऱ्यावरती सत्ताधाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं? ज्यांनी आपण बघू शकतो या ठिकाणी शिवसेना पक्षातर्फे जे आहे आंदोलन जे आहे सुरू आहे। सभागृहाच्या पायऱ्यांवर जे आहे, विधान भवनाच्या सभागृहाच्या पायऱ्यांवर जे आहे या ठिकाणी आंदोलन जे आहे शिवसेनेकडनं करण्यात येत आहे। शिवसेने एकनाथ शिंदे पक्षाचे सर्व आमदार जे आहेत ते या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी आलेले आहेत आणि अर्थातच काही वेळा काँग्रेसचं आंदोलन झालं होतं आणि काँग्रेसच्या विरोधात जे आहे आता त्यांनी आंदोलन जे आहे ते पुकारलेलं आहे, ज्यामध्ये फलक देखील लावण्यात आलेले आहेत, ज्याच्यात भारतीय राजकारण काँग्रेसने नाचवलेलं आहे। हरिजन नाव घेऊन डॉक्टर आंबेडकरांना फसवलेलं आहे, दलित आणि विशेष प्रतिनिधित्व नकारलं जे आहे, असे अनेक आरोप जे आहेत ते शिवसेनेकडनं करताना दिसून येत आहेत। महत्वाची बाब म्हणजे आपण या ठिकाणी हे लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी कोणीच आमदार नसून सगळे फक्त शिवसेनेचे आहेत आणि या ठिकाणी जे आहे निषेध जो आहे काँग्रेसचा व्यक्त करण्यात येत आहे। प्रतिक्रिया देखील काँग्रेसमधून आता काही शिवसेनेतनं काही आमदार जे आहेत ते आता दिसून येत आहेत। जी 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 म्हणजे केवळ शिवसेनेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे तर शुभम? अर्थातच सगळे शिवसेनेचे आमदार आहेत। शिवसेनेचं जे इकडचं विधिमंडळ कार्यालयाचं जे पक्ष कार्यालय आहे या पक्ष कार्यालयातनं हे सर्व आमदार जे आहेत ते आमदार निघाले होते आणि आता पायऱ्यांवर जे आहे ते आलेले आहेत। जी 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 यांच्या सोबत बातचीत होऊ शकते का शुभम? हे सगळे जे आहेत मुख्य पोडियम जे आहेत त्या ठिकाणी गेलेले आहेत बोलण्यासाठी। आपली प्रतिक्रिया जी आहे ती आता त्या ठिकाणी देत आहेत। अगदीच अगदीच अगदीच। मात्र विधानसभा पायऱ्यावरती आता हे शिवसेनेचं खास करून आंदोलन होत आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा निषेध म्हणून एकीकडे विरोधकांनी आंदोलन केलेलं आपण पाहिलंय आणि आता त्यांनाच प्रत्युत्तर या शिवसेनेकडून देण्यात येत आहे। शुभम,
शुभम, माझा आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत? तर आपण पाहतोय विधान भवनाच्या पायऱ्यावरती शिवसेनेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलं त्याचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत। सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे। विधान भवनाच्या पायऱ्यावरती सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे। यावेळी काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात कसं कारस्थान केलं या संदर्भात देखील फलक हातात घेण्यात आलेले आहेत। सत्ताधाऱ्यांच्या विरोधकांविरोधात आंदोलन सुरू आहे।